बबलीच्या आईच्या सांगण्यावरून मी परत इथे यायला निघाली, पण त्याच वेळी मी सूर्या भाऊजींना मुंबईत पाहिलं. ते आईशी फोनवर बोलत होते. मी त्यांचं बोलणं ऐकलं. आणि भाऊ काका, या दोघांमुळे यांच्या जीवाला धोका आहे हे मला कळलं. सूर्या भाऊजी आईना सांगत होते की बाप्पाजी, तुम्ही नुसता हुकूम करा, उद्या या काशीला संपूर्णच टाकतो. नाही बाबा कदम, म्हणतोस तेवढं ते सोपं नाहीये. आजवरच्या कामिनीबाईनं तिला मारण्याचा काय कमी प्रयत्न केला? पण तिला काही झालं नाही, तशीच आहे ती ठणठणीत. नक्कीच आम्हाला मारल्याशिवाय तिचा मृत्यू नसणार. आई हिराईनं सांगितलेलं बाकी खरं ठरणार. बाप्पाजी, असं काय करताय? तुम्हीच म्हणाला होतात ना की भिराई आई वगैरे काही नाहीये. आणि भिराई आई असती तर आपण एवढी पाप केली ती खपून घेतली असती का तिने? आणि बाप्पाजी, तुम्ही काय बी काळजी करू नका. आता जेवढी तुमची दहशत आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त दहशत आम्ही तुमच्या नावाची करू. की तुम्हाला हात लावायची सुद्धा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. काहीतरी केलंच पाहिजे. आज बबली होती म्हणून संजय आणि चित्राच्या लग्नाचा अनर्थ टळला. काय? हो, अगं ऐन लग्नाच्या वेळेस बबली काशी बनून तिथे आली आणि संजयचं चित्रासोबत होणारं लग्न थांबलं. तिचा स्वभाव कसाही असला तरी काशी म्हणून वावरताना तिला खूप जपून राहावं लागतं. आता तू आलीस तर काळजी मिटली. मी बबलीला घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. प्लीज लवकर तिला ते औषध द्या. देईन मी तिला औषध, पण पहिले लग्नाची तयारी कर. लग्नाची तयारी पूर्ण झाली की बोहल्यावर करताना मी हिला औषध देईन. मामी, तितका वेळ नाहीये आपल्याकडे. अरे पण हिने मला शपथ घातली ती मी मोडू शकत नाही. आणि काय रे, त्या काशीची दुसऱ्या लग्नाला परवानगी असताना तुझी का नाहीये रे? चांगला मोठा. आओ आओ काशी, आओ तुम्ही आहात कुठे आहे? अहो त्या दिवशी एसटी स्टँडवर केवढा शोधला तुम्हाला. तुम्ही गेलात ना घरी, पोहोचलात ना? अरे हो छोटू, सगळं सांगायचंय मला तुला. मी इथे व्यवस्थित पोचलीये, पण अरे पोचल्यानंतर एक वेगळीच गोष्ट लक्षात आलीये माझ्या. आता परत काय लफडा झाला तिकडे? अरे इथे पोचल्यावर असं लक्षात आलं की एक वेगळीच मुलगी काशी म्हणून आमच्या घरात राहतीये. काय म्हणजे ट्रिपल रोल? ओ ओ ओ काशी, एक मिनिट. मला एक सांगा, तुम्ही काय सगळे मिळून 7 बहिणी आहात काय? नाही छोटू, ही काशी म्हणजे आपली बबली आहे. म्हणजे सूर्याकडे बघ. अरे त्याला किती लागलं माहिती. डॉक्टरांचा पत्ता नाही अजून. सगळे चित्राची काळजी करतात, सूर्याची काळजी कोणाला नाहीये. प्लीज, कळतंय मला. जरा परिस्थिती काय ती समजून घ्या. तिकडे ती चित्र. कुठे लक्ष देऊ मी आता? काय म्हणालास? कुठे लक्ष देऊ? कुठे लक्ष देऊ म्हणजे? तो तुझा भाऊ आहे ना, त्याची काळजी नाही तुला? काकू, मला माहिती आहे सगळं. आता डोकं भणभणतंय माझं. तुम्ही जा इथून प्लीज. तुम्ही जा इथून प्लीज. माझा खरंच विश्वास बसत नाही की हुबेहूब एकसारख्या दिसणाऱ्या 2 मुली असू शकतात. टोपी भाव, आपल्याला मी विश्वास नाही बसत. एकदम शेम टू शेम. आतापर्यंत आपण ऐकलं होतं की आपल्यासारखी दिसते, आज तर पाहिलं. पण कसं अगदी असं आरशात पाहिल्यासारखं वाटतंय आपल्याला. पण भाऊ काका, ही बबली इथे कशी? आली भाग्यलक्ष्मी.